कुठे आहेस? काय केलंस तू? काय केलं? काय आहे ग? बाई 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 को केलं? आले काय केलं माझ्या राजानी? काय केलं माझी सुंदर्यानी? पातळ कपडा होता म्हणून काय नाही, जाडा कपडा आता तर काय केलं आता तू? घुसमटायला झाला आता. घुसमटायला झाला असता. मस्ती करता तुम्ही. ही लहान मुलं एवढी मस्ती करतात ना, लय लक्ष द्यावं लागतो. आता जर कोण नसतं तर गुदमरून गेला असतं हे मूल, म्हणून लक्ष ठेवावं लागतो लहान मुलांकडे वारंवार. कच्च्या केला कसा केला तुम्ही? कच्च्या केलं? लाग आला. या चला या. दादा कुठे गेला? दादा दादा गोलू संगती खेळायला ये. अशी मुलं गुट मारतात कपडे अंगावर घेऊन. आता ह्या मुलांनी कसं, मी जवळ होते म्हणून काय नाही, म्हणून काळजी घ्यावं लागते लहान मुलांची. नाही तर काय आई कशा, मूल पालथं झोपू दे, मला काम करायला तरी भेटेल, पण त्या मुलाला जास्त टाईम पालथं पण ठेवायचं नसतं. उपडं त्याला सरळ झोपवायचं असतं. एक वेळा आपल्याला त्रास झाला तरी चालेल. आणि मुलांकडे वारंवार लक्ष देणं गरजेचं आहे. आता ह्याच मुलांनी कसं कपडा तोंडावर घेतला आणि घुसमटला. जवळ होतं म्हणून मी लक्ष दिला. मी जर कामात असते तर, म्हणून लहान मुलांकडे दुर्लक्ष करू नका. बारीक वस्तू त्यांच्या पुढ्यात ठेवू नका. टोकदार वस्तू पुढ्यात ठेवू नका. धारदार वस्तू त्यांच्या पुढ्यात ठेवू नका. कारण ते धारदार वस्तूंनी त्याने हातापायाला इजा होऊ शकते. टोकदार वस्तू त्याच्या डोळ्याबिळ्यात घालू शकतो तो. आणि छोटी वस्तू त्याच्या घशात जाऊ शकते. त्याची सर्व पालकांनी काळजी घेतलेली बरी लहान मुलांची. लहान मुलं आहेत त्यांना चपाती पण जास्त द्यायची नाही. उगाच आपला जरासा कण तोंडात घालायचा. नाहीतर काय चपाती भाकरीचा तुकडा नरड्यात अडकून राहू शकतो. लहान मुलांना जपा. कशात हात घालू शकतात, अडकू शकतात.